1 मे महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। मुळात सन्माननीय राजसाहेबांनी देखील आज हुतात्मा चौकात येऊन दर्शन घेतलं। हे मागील अनेक वर्ष साहेब येतात, आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक येतात। आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला आजच्या दिवशी इथे येऊन अभिवादन करायला आवडतं। आज राजसाहेब आणि मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे दोघेही एकाच वेळी एकदाच येऊन अभिवादन करून गेले आणि आशिष शेलारजी बोलले की हाच आनंद आमचा निवडणुकीमध्ये एकत्र दिसेल। मला वाटतं की ते म्हणाले ते बरोबर आहे। आमचा देखील तोच आनंद या निवडणुकीत तुम्हाला दिसेल। पूर्ण ताकदीने महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या 4 जूनला महायुतीचं सरकार या देशात बसेल। राजसाहेब ठाकरे आणि मोदी साहेब एकत्र स्टेज शेअर करणार आहेत का? ती सभा कधी कुठे होते याच्या बाबतीत अधिकृत जे काय आहे ते पुढील काही दिवसात तुम्हाला सांगितलं जाईल, परंतु आम्हाला अजून अशी कुठल्याही प्रकारची सूचना आम्हाला आलेली नाही। ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजन विचारे त्यांच्यासोबत आहेत, अनेक आमचे ते खासदार आहेत, तरी तुल्यबळ लढाई होईल असं वाटतं काय? मला असं वाटतं की नरेश म्हस्केंची चा विजय खूप सोपा आहे, कारण भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक आहेत। मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व असलेला ची लोकसभा आहे आणि राजन विचारेंच्या बाबतीमध्ये मागील 10 वर्षात जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिलात तर मागच्या 2 वर्षात ज्यावेळेपासून सरकार तुटल्यानंतर ते दिसायला लागले। पहिले 8 वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते। सो मला असं वाटत नाही की लढाई खूप कठीण असेल। मनसेचे तिथे 2 लाख मतं आहेत। मागच्या विधानसभेमध्ये मनसेला त्या 5 विधानसभेमध्ये 2 लाखाच्या आसपास मतदान आहे। सो मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येतील। उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं की बघा, प्रचार किती केला हे इम्पॉर्टंट नाहीये। अनेक लोक 2-2 वर्ष प्रचार करूनही पडतात। माझं असं मत आहे तुल्यबळ काय त्या भागामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना प्रचंड ताकदीने आहे। त्याबरोबर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जवळजवळ 2 लाख मतं त्यांच्या पारड्यात पडणार आहेत। त्यामुळे मला हा एकतर्फी विजय वाटतंय असं माझं मत आहे। पालघरच्या जागेचा अद्यापही तिढा सुटलेला नाहीये, कारण तुम्ही स्वतः पालघर आणि ठाण्यामध्ये काम करतात, तुमचं संघटन आहे। पालघरच्या बाबतीमध्ये निर्णय झाला पाहिजे होता। पालघरच्या बाबतीत लवकर निर्णय झाला पाहिजे होता, कारण पालघरमध्ये तशी नाराजी आहे शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये। सो मला असं वाटतं की याच्या बाबतीत फार लवकर निर्णय झाला पाहिजे होता, कारण इतर पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले, त्यांचा प्रचार सुरू झाला। पण मला असं वाटतं खात्रीलायक आज याच्या बाबतीत निर्णय होईल आणि निर्णय झाल्याच्या नंतर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक जो कोणी उमेदवार असेल पालघरमधला त्याच्यासोबत काम करेल। एक पुन्हा सांगतो की तुम्ही किती वर्ष प्रचार करता हे इम्पॉर्टंट नाहीये, तुमच्या पाठी असलेली संघटना काय हे महत्त्वाचं असतं। तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसे असे 3 ज्या वेळेला एकत्र उभे असतील त्यावेळेला दोन्हीकडे विजय सोपा आहे। मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगतो ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातल्या 4च्या जागा या महायुतीच्या पारड्यात पडतील। श्रीकांत शिंदे यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे, कशा प्रकारे? मला वाटतं श्रीकांत शिंदेंचाच पक्ष आहे, त्यामुळे त्यांना काय उमेदवारी जाहीर करायची? त्यांनी उमेदवार म्हणून केव्हा स्वतःचा फोटो टाकलेला आहे। सो त्यांच्या बाबतीत आमचा राजू पाटील मला वाटतं अनेक वेळा बोललेला आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं 4च्या जागा ठाणे पालघरमधल्या या महायुतीच्या पारड्यात पडतील आणि सगळ्याच ठिकाणी मनसेचे 1.5 ते 2 लाख मत आहेत 4 विधानसभेमध्ये। त्यामुळे 1.5 ते 2 लाखाचा ज्या वेळेला मतांचा ट्रान्सफर होतो त्यावेळेला कोणालाही विजय सोपा असतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।